आणि लाखांनी भुरगी ग्रॅज्युएट पास झाली. So the supply is so much, and we are also the youngest country in the world. Average काढल्याने average age is not old, not above 60. We are the youngest and the highest populated country in the world. But supply is so much, the resources are very less. मतलब job opportunities are limited, but so much of supply of students who are capable. ताकाच लागून सगळ्यांक हांव रिक्वेस्ट करता आयच्या दिसा, don't just seek for those government jobs. Of course they are there, but think about getting self-employed. Self-employment is the mark of the day म्हणटा पळय. आणि आमच्या सरकाराची ही दोन डिपार्टमेंट आहा, एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि फिशरीज डिपार्टमेंट, where the government gives you up to 90% subsidy. 90% subsidy to start your own startup. आता म्हणतात स्टार्टअप म्हणतात, to start your own business. 90% सबसिडी म्हणल्यार कोले 100 रुपया म्हणून हे बिझनेस चालू करपाचे कॉस्टिंग 90 रुपया पासून सरकार दिता तुझे ओन बिझनेस चालू करपाक. हे दोन डिपार्टमेंटांनी, एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि फिशरीज. बाबा कोल्ले जॉब करपाक आणि आपलो घाम काढून पैसे जोडपाक लॉसपाचे न्हू. शेतां म्हणटा ती आमची पूर्वजाची देणी आमकां, आमच्या आई बाबाक आणि आमकां. आणि तुमकां फकत ते भात लावपाक म्हणून ना, there are so many other opportunities where you can grow gold. Not I mean भांगार लाव पडी ना, but that's what worth it. Whatever your produce will be worth. इथे फ्लोरिकल्चर हे तुमच्याकडे सगळ्याकडे स्मार्ट मोबाईल ओपन करात. what opportunities, especially if you have a big tract of land, agricultural land. हांव तुका सांगता, आमची एक पोर्राची शेतकार आसली बाय कालिंदी म्हणून, जे नाव मुद्दम करून घेता कित्याक तिने फकत आपल्या शेतान चड व्हडले शेत नासले, धाकटुलेच शेत, तिने ते ग्रीन नेट घातलेले. जाली 4-5 वर्सां पयलीं हांव सरपंच आसले तेन्ना. आणि ते ग्रीन नेट त्या शेतान धाकटुले आपले ते बाय मारलेली. आणि काय बरी ती तरेतरेची फुलां लायताली, तरेतरेची आणि एक्झॉटिक फ्लावर्स which can grow in Goa. तू म्हणटा बेलगांव तोल्ले हांगा गोंया आमच्या पोर्रा लायताले. ते कार्नेशन आणि कितें आमकां नांवां येना, इतली बरी सोबीत सुंदर फुलां. बाय शर्मिलाक खबर आसतली, फुलांची नांवां येयना तितली फुलां पळोवपाक वचून काय बरें दिसतालें. आणि तिका म्हापसा पासून घेवन वचपाची गरज नासली. ते जो फ्लॉरिस्ट आहात जे फुलां बुके करून विकतात, ती हांगा येताले आमच्या पोर्रा तिच्या कडल्यान घेवपाक सकाळी फुडें. कळ्ळें तुका? दीस एंड सो मच शी इज टू अर्न. आणि तिका आमच्या सरकारान अवॉर्डूय दिल्लो इन दॅट फील्ड, द यंगस्ट एग्रीकल्चरिस्ट. बरो अवॉर्ड दिल्लो. म्हणल्यार शेतांतल्यान, म्हणल्यार त्या जाग्यांतल्यान, शेताच्या जाग्यांतल्यान फकत ते ग्रीन नेट घालून एसी वेसी वा काय ना, पूण झाडां आसली आनी ते मातशें जागो बरो थंड आसलो. पूण फुलां जी तुमकां दिसता फकत बेलगांव कोल्ड टेम्परेचरान जाता तोही ना, आमच्या पोर्रा जाता.